गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत। यातच पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर परिसरातून समोर आलाय। आज सकाळच्या सुमारास अंमळनेर तालुक्यातील धार टेकडीवर उरूस सुरू असल्यानं हजारो भाविक धार टेकडीजवळ उपस्थित होते। यावेळी भुसावळकडून नंदुरबारकडे जाणारी पॅसेंजर रेल्वे अंमळनेर स्टेशनवरून निघाल्यानंतर काही यात्रेकरूंनी भोरटेक रेल्वे स्टेशन पूर्वी येणाऱ्या धार टेकडीजवळ चेन पुलिंग करून रेल्वे थांबवली। रेल्वे थांबल्यानं शेकडो यात्रेकरू या ठिकाणी उतरले। याच वेळी काही समाजकंटकांनी रेल्वेवर दगडफेक केल्याचा प्रकार समोर आलाय। दरम्यान रेल्वेमधील काही प्रवाशांनी याचं चित्रीकरणही केलं असून हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत। अरे बापरे, दरम्यान रेल्वे गार्डने रेल्वेतील बंदोबस्ताला असलेल्या आरपीएफ कर्मचाऱ्यांना वारंवार चेन ओढली जात असल्याचं सांगितलं होतं। मात्र दगडफेक झालं असल्याची कोणतीही माहिती आपल्याला प्राप्त झाली नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। दरम्यान घडलेल्या घटनेनं रेल्वेमधील प्रवाशांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं असून ही दगडफेक का करण्यात आली, दगडफेक करणारी माणसं नेमकी कोण होती याचा शोध पोलिसांकडून आता घेतला जातोय। अंकुर साळुंखे, माझा महाराष्ट्र न्यूज, जळगाव।